नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा सुखासारी पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वालिका सारे मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास अक्षय परे गदे सुनिशमं पद्मधनो सुंदिका दंडं शक्तिमसं चर्मजलम् घण्टासुराजनम् शूलं पाशसुदर्शने दधि हस्ते प्रसन्नानना सेववर्धिनी महा लक्ष्मी सरोजस्थिता प्रारंभी विनती करो गणपति विद्या दया सारा अज्ञान बहरो बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख वगे देशांतरा पाटवे अत्यंत ते साजिरे माता शेरवागरे वैवरे दुर्वापुराचे तुरे माझे चित फिरे मनरथ पुरे गोविंची चिता हरे गोस्वामी वासुदेव कबीरे त्यामोरयाला स्मरे त्यामोरयाला स्मरे गोपाल कृष्ण भगवान की
गोपाल कृष्ण भगवान जय राधा राधा सरकार की आनंद की। अखिल विश्वाला पावन करणाऱ्या श्रीमद भागवत संहितेतील विश्वचालक विश्वनियंता जगद्धारक द्वारकाधीश काशी नरेश अयोध्यापती अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्म्याच्या कृपेने चालत असलेला नाम यज्ञ सोहळा तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सालाबाद प्रमाणे याही वर्षी या सर्व ग्रामस्थांनी या कथेचं निवेदन केलेलं आहे। कार्यक्रमाचे सर्व कष्ट घेऊन हे रोप उभार केलेलं आहे। वास्तविक पाहता कोणत्याही कार्याचं निवेदन करत असताना अडथळे खूप येतात। कुणी असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्यक्रम करत असताना अडथळे मात्र खूप येत राहतात कोणत्याही गोष्टी। पण भगवंताचं कार्य करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीला मात करून जाण्यासाठी ईश्वराने तुम्हाला आम्हाला निमित्त केलेलं आहे। आता आणि निमित्त केलेलं आहे आणि निमित्त करून भगवंतापर्यंत कसं जायचंय, भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचंय आणि मोक्षाची वाट आपली कशी सोजळ होईल या दिशेकडे आपण सर्वांनी धाव घेतली पाहिजे। देवादिदेव मंगलमूर्ती या गणेश बाप्पाच्या जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव आम्ही प्रारंभ सुरुवात केलेली आहे। हा गणपती पार्वतीच्या मळाचा अजिबात नाही। कोणत्या शास्त्रात आलंय आणि कोणत्या येड्या डोक्याने काढले आपल्याला काही माहित नाही। पार्वती काय म्हणे आंघोळीला बसली म्हणे, काय किती दिवस आंघोळ केली नव्हती त्या पार्वतीने, किती दिवस नाही, एवढा मळ साचला त्या पार्वती। पार्वती मैया ही देवादी देव आहे, शक्ती आहे, आदिशक्ती आहे। तिचा जन्म नाही, तिचा अंत नाही, तिचा मृत्यू नाही, ती शक्ती आहे, ती आल्हादिनी शक्ती आहे। वास्तविक पाहता ती प्रगट होत असते आणि अंतर्ध्यान होत असतात। म्हणे पार्वतीच्या अंगाचा मळाचा गणपती केलाय, साप चुकीचा।
गणपती ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे महादेवाच्या लग्नामध्ये कोणाचं पूजन करावं तर गणपती बाप्पा ते विराजमान होते. हे शिवपुराणामध्ये कथा आहे. गणपती बाप्पा ते म्हणून ओम या शब्दाच्या माध्यमातून जर घेतला तर ओमकार स्वरूप भगवान गणेशच आहात या तीळ मात्र ही शंका नाही. म्हणून ते आधी होते नंतरही होते. ही सृष्टी निर्माण करायच्या पूर्वी सुद्धा देखील म्हणून गणपती. आणि त्या गणेश जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने हा आपला उत्सव चालू आहे. सर्व ग्रामस्थांनी बहुता दिस होती मजा असं आज घडले सायास म्हणून खूप दिवसाची इच्छा होती. कमिटींच्याही लोकांची होती आणि माझ्या बहिणींची सुद्धा इच्छा होती की रवी महाराजांच्या मुखातून एकदा श्रीमद भागवत कथा ऐकायची आहे. म्हणून तो योग जुळून आला. त्याच्यामध्ये माझी आई समान असणारी आमची काकू तिची देखील सुद्धा खूप इच्छा होती की माझ्या लेकाची कथा ऐकावी. पण विश्वाराकडे लवकर विश्वाराने बोलवलं त्यांना आणि ते आपल्यातून निघून गेले. जीवनामध्ये माणूस असा काळ येतो महाराज आणि असं कार्य येतं की माणूस असं भयानक कार्य करून जातो आणि कीर्ती रूपाने त्याची कीर्ती उरत असते. म्हणून ते आपल्यातून निघून गेले. तिच्याही चरणावरती दंडवत व सर्व तुम्ही ग्रामस्थ तुमच्याही चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या इथे वास्तविक आता सगळेच माझ्या परिचयातले आहेत. म्हणून मी नाम उल्लेख कोणाचाही सगळेच माझे प्रेमाचे आहेत. कुणी मामा आहेत, कुणी काका आहेत, कुणी बाबा आहेत, तर कुणी काय सगळेच माझ्या प्रेमाचे आहेत. म्हणून तुम्ही सर्वच माझ्या प्रेमाचे आहात. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. म्हणून मी तुमच्या सदैव ऋणामध्ये राहील आणि सदैव मी तुमच्या चरणावरती नतमस्तक राहील. या तीळ मात्र ही शंका नव्हे. मी लई मोठा महाराज नाही. कारण तुकोबर आहे केवढे होते महाराज. तू का केवढा तू का. पण ते स्वतः म्हणायचे मी तब अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझ आठविले नाही कधी वाचेचे पानिधी मायबा ते
तुकोबर आहे, मी तर वाना आता अपराध. किती मोठा महाराज असला काय आणि किती मोठा पंडित जरी असला तरी भगवंताचा दास म्हणून राहिला ना, लवकर भगवंताची प्राप्ती होईल. नाही तर पांढरे कपडे घालायचे आणि मी नाही ना असं नाही ना, हे चालत नाही, हे अजिबात चालत नाही. एक बोलू का? पुढे आपल्याला भागवतामध्ये कथा येणारच आहे. पांडवांनी राजस्व यज्ञाचं आयोजन केलं आणि ते निवेदन करत असताना भगवान परमात्म्याने समिती केली होती. समिती असते. आता इथे ज्या चटया आथरल्या, महिला मंडळीने सकाळी लवकर आलं पाहिजे, इथं पाणी शिंपडलं पाहिजे, झाड झुडून घेतली पाहिजे, चटया झटकून घेतल्या पाहिजे. हे कोणाचं काम आहे? मी आल्याबरोबर गाद्या आणायला गेलो, गाद्या मी, त्याच्यात काय लाज एवढी? कोणता महाराज कोणता कुठला पंडित ते तुझ्या घरी असेल, तिकडे इकडे नाही चालत. हा आपण आपल्या पात्रतेने राहायला पाहिजे, त्यात हे नाही. पण या धर्ममंडप मध्ये आल्याच्या नंतर माणसाने कधीही झुकून राहायला पाहिजे. कारण का? भगवंताचा आपण बाप होऊ शकत नाही, भगवंताचा दास मात्र होऊ शकतो आपण. हा अहो, संत महात्मे म्हणतात, संत द्वारीचा कुत्रा झालो आम्ही. कुत्रा स्वतःला म्हणतात आम्ही संतांच्या दारातला कुत्रा हो, कुत्रा कर द्यावा आम्हाला. मग तुम्ही आम्ही कोण आहेत? म्हणून इथे आल्यानंतर इथं सेवा केली पाहिजे सगळ्यांनी. सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये, सगळ्यांचा. कोण जाणे कोणा घडे उपासना. कधी तुम्हाला विश्वर कोणत्या स्वरूपामध्ये दर्शन देऊन जाईल आणि कधी त्याची प्राप्ती होईल तुम्हाला आम्हाला मेळ सुद्धा लागला. कोणत्याही स्वरूपामध्ये प्राप्ती होती महाराज, कोणत्याही. ईश्वराची एकदा त्यांनी जर एकदा हात ढिल्ला केला ना महाराज, तुमच्यावरती केव्हा कृपा होईल इको कमी कर थोडा, आणि कधी काय होईल याचा मेळ सुद्धा लागणार. म्हणून आपण कधीही स्वतः झुकून राहायला पाहिजे, भगवंताच्या कधीही चरणामध्ये विलीन व्हायला पाहिजे. भगवान परमात्म्याने समिती वाटायचं काम महाराज. दुर्योधनाला दान, आपलं दुर्योधनाला जेवणाचं काम दिलं, द्रौपदीला वाढायचं काम दिलं, कर्णाला दान भंडाराचं काम दिलं आणि स्वतः भगवान परमात्मा चरण धुण्याचं काम करत होता. आलेल्या अतिथी, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण ते केलं पाहिजे, प्रत्येक माणूस. म्हणून ह्या धर्म मंडप मध्ये आल्याच्या नंतर इथं म्हणायचं नाही मी आमदारेन, मी खासदारेन, मी डॉक्टरेन, मी इतका, हे अजिबात नाही. इथं आला ना, इथं भगवंताचा दास म्हणूनच आपण त्याचे सगळे कोण आहात? आपण दास आहोत. ह्या धर्म मंडप मध्ये आल्यानंतर फक्त सेवा, आणि सेवा कोणत्या माध्यमातून केव्हा भगवान परमात्मा आपल्याला फळ देईल याचं गणित मी स्वतः प्रमाणे महाराज. तुम्ही मला चांगलं म्हणजे आज ओळखीत नाही तुम्ही मला, म्हणजे तुम्ही मला, मी तुमच्यामध्येच आलेलो आहे. सायकलीपासून मोटरसायकलीपर्यंत, मोटरसायकलीपासून, म्हणजे ही ईश्वर कृपा कधी प्राप्त होईल सांगता येत नाही. हा, म्हणून जी सेवा वाट्याला आली, मी आता कथा कुठं जरी गेलो कथेला तर काकड्याला उभा असतोच, हरिभजनाला उभा असतोच, गाथा भजनाला उभा असतो. आमच्या पोरांना विचारा. हा, पण इथं लाज बाहेर धरायचं नाही महाराज. तुम्हाला काय येतंय याच्याशी घेणं देणं देवाला नाहीये, तुम्ही किती पात्रतेचे आहात याचं देवाशी घेणं आहे. म्हणून आपण आपल्या पद्धतीने परमार्थ करायचा. इथं आल्यानंतर इथं परमार्थ इतका सुंदर करायचा. तुम्ही करतात याच्यात नवल नाही. मला सांगायचंय काय की भगवान परमात्मा कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेट देईल आणि केव्हा काय करेल सांगता येत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करत आपलं जीवन समर्पित करायचं आहे. म्हणून तुम्ही सर्व मायबापांच्या चरणावरती, तुमच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. मी गले मोठा महात्मा नाही, फक्त एवढंच की मी स्टेजवर बसलोय. मी जे बोललं ते तुम्हाला 7 दिवस ऐकून कसं बी घ्यावाच लागणार आहे, काही जरी सांगितलं. कारण आता तुम्ही, मी आता इथं 7 दिवसाचं कोण आहे? एक काही बी धरा तुम्ही आता. पण काही लय मोठा महाराज नाही, तुमच्यातूनच आलेलो आहे. तुमच्यातलाच एक सदस्य आहे, तुमच्यातलाच एक कोणतरी मुलगा आहे आणि देवाचा एक भक्त आहे. इथपर्यंतच म्हणेन. महाराजही नाही, कोणता साधू नाही, कोणता शास्त्री नाही, कोणता पंडित नाही. आपण एक दास आहे भगवंताचा आणि तो माझ्या तोंडात येणार, माझ्या सरस्वती तोंडामध्ये येणार आहे आणि ती बोलणार आहे तसं मी तुमच्या पुढे वधवणार आहे. जे ग्रंथामध्ये आहे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्ही सर्व मला आशीर्वाद देत चला. तुमच्या चरणावरती नतमस्तक करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. एकदा हाताने नाम आणि मुखाने टाळी, एकदा सगळ्यांनी भजन करा. रेंज गेली काय? हा, मुखाने नाम, हाताने टाळी ना, असं. हा, आता एकदा भजन करा सगळ्या जणांनी.
आणि कथेला आपण प्रारंभ करूया. गोविंदा गोविंद 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 हरे गोविंदा गोपाला मुरली मनोहर रंगलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर रंगलाला गोविंदा गोपाला
नावाचा जय करा सांगितला का काय? जरा मोठ्याने करा ना जरा, जाऊ द्या ना कमिटीला आवाज. गोपाल कृष्ण भगवान की जय असं पहिल्यांदा केलं असतं. गोपाल जय काय माझ्या नावाचा जप सांगितला का काय? मला काय कळलं. ते भगवान जगनियंता आहे, तो जगाचा मालक आहे. 4 दिवसांनी आपल्या या कॉलनीमध्ये प्रगट होणार आहे आणि त्याच्या नामाने आपण तरुण जाणार आहोत. म्हणून त्याच्या नामाचा गजर असा बिंबीच्या देठापासून केला पाहिजे. हा जीवन जगत असताना आपण कलीच्या त्रासाने पूर्णपणे छिन्न भिन्न झालेला. हे सध्या कलियुग चालू आहे. 18,000 ब्राह्मणांना घेऊन शौनक महाराज चिंताग्रस्त आहेत की या कलीला, या कलीवरती मात करून आपण कसं तरुण जाऊ, कोणतं साधन केल्याने या कलीवरती आपण मात करू, चिंताग्रस्त आहेत. म्हणून सर्व 18,000 ब्राह्मणांना घेऊन शौनक महाराज ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागले. आणि ब्रह्मदेवाची प्रार्थना करत असताना ब्रह्मदेव प्रगट झाले. आणि काय पाहिजे भक्तांनो? शौनक महाराज म्हणाले, देवा आम्हाला साधना करण्याकरिता असं एखादं ठिकाण सांगा की जेणेकरून आम्ही या कलीला उलट टांगून आमच्या या कलियुगामध्ये उद्धार होईल, असं एखादं साधन सांगा. म्हणून ब्रह्मदेवाने शौनक महाराजांना एक चक्र दिलं. चक्र आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, मी हे चक्र इथून फेकत आहे आणि हे चक्र जिथे जाऊन पडेल तिथे तुम्ही काय करा? साधना करा, तप करा, अनुष्ठान करा, नामचिंतन करा, कीर्तन करा, चिंतन करा. म्हणून काही निमिषाच्या आतमध्ये ब्रह्मदेवाने ते चक्र सोडलं आणि ते चक्र पृथ्वी तलावरती येऊन टेकलं महाराज. त्या भूमीचं नाव आहे नैमिष्यारण्य. त्या नैमिष्य अरण्यामध्ये तुम्ही जर गेला तिथे ते पाहते एक मोठं चक्र आहे. आणि कोण कोण गेले त्याच्यात? नैमिष्यारण्य. वा, त्या चक्रामध्ये स्नान केलं का? वा, ते नैमिष्यारण्य. का? नैमिष्यारण्य असं एक तीर्थक्षेत्र आहे महाराज. तिथे गेल्यानंतर जीवाला समाधान वाटतं. जिकडे पाहावं तिकडे झाडं झुडप पाखरं, खूप सुंदर असं त्याचं नावच आहे नैमिष्यारण्य. आणि मग तिथे हे सर्व ऋषी गेले आणि ऋषी तिथे गेल्यानंतर साधूची वाट पाहू लागले की आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करणारं मिळावं, आम्हाला कोणीतरी या कलीला उलट टांगून जाण्याकरता कोणीतरी एखादा साधू यावं आणि तिने आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. म्हणून वाट पाहू लागला. वाट पाहत असताना महाराज तिकडून सूत महाराजांचं आगमन झालं. आणि शौनक महाराज एवढे स्मित हास्य करू लागले, त्यांना एवढा आनंद झाला कारण सूत महाराज हे शुकाचार्यांचे शिष्य आहेत. विद्वान व्यक्ती समोरून आल्याच्या नंतर त्याला दंडवत केला पाहिजे आणि विद्वानाने देखील सुद्धा हात जोडले पाहिजे. त्याला म्हणतात अभिप्राय भगवंताचा. नाहीतर मग आपण डोकं टाकायचं आणि इकडे फोनवरती बोलायचं, ते नसतं चालत. आणि म्हणून सर्वांनी 18,000 ऋषींनी सर्वांनी सूत महाराजांना हात जोडले महाराज. आणि हात जोडल्यानंतर महाराज सुंदर असं आसन बसायला टाकलं. हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की राह बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, लाखों प्रणाम, लाखों प्रणाम.
सूत महाराज आल्याबरोबर शौनक ऋषीसह सर्व ऋषी मुनींनी त्यांना नमस्कार केला आणि संत महात्मे आपल्या घरी आल्यानंतर त्यांचं आदर तिथ्य करणं आपलं कर्तव्य आहे. पुन्हा घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले पूर्वी तांडी मांडी परते टाकी. शौनक महाराजांनी सर्वांनी नमस्कार केल्यानंतर सूत महाराजही खुश झाले आणि शौनक महाराजांनी इकडे तिकडे तुमचं काय चाललंय, तुमचं बरे का, तुमचं आता व्यवस्थित काय, जेवण झालं का, असला कुठल्याच प्रकारे प्रश्न विचारला. साधू महात्मा आपल्याकडे आला आणि आपल्याला जर कोणाकडून जर काही घेण्यासारखं असेल तर माणसाने त्याच चिंतन करायचं. एखादी व्यक्ती काय करतात, फोन करतात, हॅलो रामकृष्ण हरी, काय चाललंय, आता त्याचं काय चाललंय, तुला काही घेणं आहे का, काही गरज आहे का, त्याला 10 लाख रुपयाची गरज आहे त्याला 10 लाखाची, दे बरं त्याला 10 लाख रुपये, दे ना 10 लाख रुपये, काही गरज आहे का, काय चाललंय तुमचं बरं, अरे काही गरज आहे का, अरे हॅलो म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणावं आणि एखादा प्रश्न विचारावं, आज कथा कुठे आहे, आज भजन कुठे आहे, आज पूजन कुठे आहे, आज पंगत कुठे, पंक्तीला किती माणसं होती. शौनक महाराजांनी इकडच्या तिकडच्या मध्ये टाइमपास केला नाही. त्यांनी डायरेक्ट मुद्द्यामध्ये हात घातला आणि विचारलं, महाराज या कलीला उलट टांगून जाण्याकरता, या कलीवरती मात करण्याकरता आम्हाला कृपया करून काहीतरी साधन आम्हाला सांगा. आणि साधू महात्म्याला भगवंताच्या विषयी जर चर्चा केली ना तर त्यांना इतका आनंद वाटतो, आहा ते इतके डुंबून जातात. माझ्या भगवंताविषयी विचारलं का, ते आवर्जून 4 गोष्टी समजून सांगतात. 4 गोष्टी समजून सांगतात. म्हणून देवाविषयी विचारलं पाहिजे आणि देवाविषयीच बोललं पाहिजे. दळिता कंडिता गाईन अनंता, दळताना प्रभूचं नाम,
पुननाथ बाबा तर म्हणतात, भांडता कांडता हरी बोला. भांडताना सुद्धा हरी म्हणता, हरी म्हणा. एखाद्याचे भांडण लागले ना, हरी म्हणायचं, तिच्यावर जोर जोर काढायचं, हरी म्हणायचं, ताव खाऊन तिच्यावर अंगावर जायचं, हरी म्हणायचं, ताव खाऊन जायचं, नाही का. महाभारतामध्ये भोलेनाथ भगवान की असं म्हणून लगेच युद्धाला प्रारंभ आहे. प्रभू रामचंद्र भगवान की म्हणून लगेच म्हणून भांडता कांडता हरी म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता. नाही तरी गलबला, दुसरा गलबलाच करायचा नाही, फक्त हरी. आणि सूत महाराज एवढे खुश झाले, आणि खुश झाल्याबरोबर महाराज ते म्हणाले, या कलियुगामध्ये जर तुम्हाला जर या कलिवरती जर मात करून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर फक्त श्रीमद भागवतम शास्त्रम, फक्त श्रीमद भागवतम शास्त्रम. कारण या कलीला जर तुम्हाला उलट टांगून जर जायचं असेल तर फक्त एकच, काल व्याल मुखग्रासम, काल व्याल मुखग्रासम, त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद् भगवतम शास्त्रम, कलोकीरेण भाषतम, कलोकीरेण भाषतम. सुत महाराज म्हणतात, या कलीला जर तुम्हाला कलीवरती मात करायचं असेल तर श्रीमद् भगवतम शास्त्र, शास्त्र या भगवत ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही या कलीवरती मात करू शकतात, भगवंतापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि या कलियुगामध्ये फक्त केवळ माझ्या भगवंताचं नाम, फक्त नाम. ऐसा नाम ले रे भगत तू, ऐसा नाम ले भगत तू, कलियुग एक सहारा है, कोई भी देखे तो बोले कहना भैया कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भैया.
कृष्ण सहारा कृष्ण धारा कृष्ण ही केवल भवसैतारा रे फक्त केवळ माझ्या प्रभूचं नाम घेतल्याच्या नंतर या जगातून आपण उद्धारून जाऊ शकतो, या भवसागराला आपण तारून जाऊ शकतो. म्हणून फक्त भगवतम शास्त्र तेनी माया जाळतो तीर, तेनी माया जाळतो तेनी माया म्हणणारे सकळ तेने माया जाळ तुट येई. अनिक नका पडू गबाळाचे तेथे आहे थोरी नागवय. अनिक नका काही गबाळाचे भरी असा पाठ आहे बरं. आपण म्हणतो अनेक नका पडू गबाळाचे भरी, अर्थ वेगळं होतं लगेच. अनेक नका काही गबाळाचे भरी असे. चला ठीक आहे, भाव पाहिजे फक्त त्याला. काय सांगत होतो मी? ओ महिला मंडळ कथा ना. या कलीला उलट टांगून जाण्याकरता फक्त भगवंताचं केवळ नाम भगवत शास्त्र. आणि एक बोलू हे भागवत श्रवण करणं, भागवत पठन करणं हे तुमचं आमचं कामच नाही. हे कोणाचं काम आहे माहिती? ज्याच्या अनंत जन्माचं पुण्य झालेलं आहे तोच या भागवत कथेचा अधिकारी होऊ शकतो. मी बोलत नाही, व्यास महाराज लिहितात. महाराज ए तस्माद परम किंची तस्माद परमहंची मनशुद्धेन विद्यते जन्मांतरेण भवत् पुण्यं तदा भागवतं लभे. तस्माद परम तस्माद परम मनशुद्धेन विद्यते जन्मांतरेण भवत् तदा भागवतं लभे. जन्मांतरेण भवत् पुण्यं. आता या कॉलनीमध्ये थोड्या महिला आहेत का, थोडे पुरुष आहेत का? ज्याचा भाग्याचा उदय होईल त्या दिवशी हा तो मंडप धर्म मंडप मध्ये येणार. आता इथं मोजून किती आहेत माहिती आहे का महिला? सगळ्या महिला मोजून 38 महिला आहेत. आणि 3 1 3 3 2 6 3 3 1 9 11 जण पुरुष आहेत. तर इथे व्यास महाराज म्हणतात की ज्याच्या पुण्याचा संचय वाढलेला आहे, अनंत जन्माचं पुण्य त्याच्या पदरात पडलेलं आहे, तेव्हा भागवत कथेचा अधिकारी होऊ शकतो. म्हणून जन्मांतरेण भवत् पुण्यं तदा भागवतं लभे.
सूत महाराज शौनक महाराजाला म्हणतात, तुमचं खूप जन्माचं पुण्य आहे, तुमच्या कानावरती हे श्रीमद भागवत ग्रंथ पडत आहे, तुम्ही श्रवण करत आहात, खूप आनंद वाटतो. शौनक महाराजांनी पुन्हा आणखीन एक प्रश्न केला की आम्हाला या भागवत कथेचं श्रवण कसं आहे, ही कशी ऐकायची, हे थोडक्यात आम्हाला सांगा, आणि या भागवत कथेचा महिमा काय आहे ते थोडक्यात आम्हाला थोडक्यात वर्णन करून द्या. कारण का लोक विग्रस्त मुक्तस्य नारदास्थिरस्य च विधिश्रवे कृत प्रीती संयोगम कृतस्य. कारण सूत महाराज म्हणतात, या भागवत कथेला प्रारंभ करत असताना या भागवत कथेचं महात्म्य पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून एकदा काय झालं म्हणे, परीक्षित राजाला शाप लागला महाराज, आणि 7 दिवसामधून कसं उद्धारून जाऊ या दिशेने परीक्षित राजा वाटचाल करू लागले. आणि परीक्षित राजाला समोरून शुकदेव येताना दिसले आणि प्रणाम केला, आणि 7 दिवसामध्ये माझ्या मुक्तीचा उपाय मला मात्र सांगण्याचा प्रयत्न करा. शुकदेव महाराज परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगणार, तेवढ्यात सगळे देव म्हणाले, कवा ते 7 दिवस व्हायचे आणि कवा काय व्हायचं, सगळे देवला काय देव सगळ्या देवांनी काय केलं, अमृताचा कळस घेऊन परीक्षित राजाकडे आले, आणि परीक्षित राजाला म्हणले, हे घे अमृत आणि पिऊन टाक आणि अमर होऊन जा. परीक्षित राजाने पिलं का अमृत, ते पिलं का अमृत. परीक्षिते कथायुक्तम सबया संस्थिते शुके सुधा कुंभ गुहितैव देव सत्र समागमन. स्वर्गातील देव ते अमृताचा कळस घेऊन आले, आणि कळस घेऊन येत असताना महाराज राजाला म्हणले, हे घे अमृताने अमर होऊन जा. परीक्षित राजा म्हणाला, मला अमर नाही व्हायचं, मला दिव्य जीवी व्हायचे. काय व्हायचं म्हणे, मला दिव्य जीवी व्हायचे, मला मोक्षाला प्राप्त व्हायचं, मला अमर होऊन नाही. कारण का अमर झालेले देव जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथपर्यंत आहे, नाही तर लगेच चला खाली, मृत्यू लोक येते माघारी, लगेच खाली लावून देतात. पुण्य संपलं की लगेच संपला विषय. ब्रह्मदेवाचं सुद्धा पुण्य संपलं की ब्रह्मदेवाचं पद सुद्धा काय होते, चला खाली लगेच, ते टिकत नाही. हा, आणि म्हणून शुकदेव महाराज अति प्रसन्न झाले, आणि अति प्रसन्न झाल्याच्या नंतर शुकदेव महाराज परीक्षित राजाला भागवत सांगायला प्रारंभ केला. तेवढ्यात ब्रह्मदेवाच्या कानावरती वार्ता गेली, एवढा भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे का, एवढा भागवत ग्रंथ महान आहे का. म्हणून काय केलं माहितीये का, ब्रह्मदेवाने सत्य लोकामध्ये तराजू लावला महाराज. सत्य लोकामध्ये व्यास महाराज वर्णन करतात, आणि सत्य लोकामध्ये तराजू लावत असताना एका पारड्यामध्ये सगळे शास्त्र टाकले, सगळे शास्त्र, आणि एका पारड्यामध्ये भागवत ग्रंथाचं ग्रंथ ठेवला. आणि महाराज एका पारड्यामध्ये 18 शास्त्र, पद्मपुराण, 4 वेद ठेवले, आणि एका पारड्यामध्ये भागवत ग्रंथ ठेवला महाराज. भागवत ग्रंथ हा श्रेष्ठ भरला. राज्ञ मोक्ष तथा वीक्ष पुराधातापि विस्मितः सत्य लोक तुलां बुद्ध्वा तोलया साधनान्यज, तोलया साधनान्यज. राज्ञ मोक्ष तथा पुराधातापि विस्मितः सत्यलोक बुद्ध्वा तोलया साधनान्यज. भागवत ग्रंथाचं पाड्य हे श्रेष्ठ, आणि ब्रह्मदेवाने देखील सुद्धा त्या भागवत ग्रंथाला प्रणाम केला. भगवंताचं नाम हे श्रेष्ठ त्यावेळेस घडलं गेलं.
हा म्हणून भगवंताचं नामामध्ये एवढी ताकद आहे की सगळे पाप सगळे दुःख नष्ट होऊन जातात महाराज. ब्रज के नंद लाला राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. जब तेरा नाम सब दुख दूर हुए जब तेरा नाम मन से भाव से जब उस प्रभु का नाम आप लेंगे ना, जब वो नाम आप अर्थ भाव से लेकर उसको एक बार बुलाओगे ना, तो भगवान परमात्मा आपके नजदीक आपके पास जल्दी आ जाए. किसने किसने पुकारा आज तक महाराज जी? बहुत भक्तों ने पुकारा, सबके सामने वो आके खड़ा हो गया. किसने पुकारा? मीरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला. मीरा पुकारे गिरिधर गोपाला. ओ मीरा पुकारे जब तेरा नाम
सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया मीरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला ढल गया मृत में विष का भरा प्याला विष का भरा प्याला। संत मीराबाई महाराज विष प्राशन केलं ते कुणी पिलं? ढल गया अमृत में अमृत झालं महाराज त्या विषयाचं म्हणून भगवंताचं नाम। आणि तुम्ही आम्ही नाम कसं घेतो? आता मी भजन चाललंय तर कधी इकडे बघत कधी तिकडे बघत कोणी इकडे चाललंय कोणी तिकडे चाललंय। पंचदशिकार आमचे श्री गुरु एक दृष्टांत सांगायचे म्हणजे एक कौसा अक्का होती आणि एक पद्मा अक्का होती तिची मैत्रीण। तुमच्यामध्ये मैत्रिणी आहेत का? ओ महिला मंडळ आहेत ना मैत्रिणी? सगळ्यांना मैत्रिणी असतात, सगळ्यांना फ्रेंड असतात, सगळ्यांना मित्र असतात। हा जीवलग असते, कोणी सखा असते, कोणी अति जीवलग असते, आणखीन काय असते? भरपूर असते आहे की नाही? ती कौसा अक्काला होता कथेचा नाद, जसे की तुम्हाला आता उद्या पहा तुम्ही गेले ना, अरे बापरे महाराजले भारी सांगतात बरं का, चला चला तुम्ही तुमच्या मैत्रिणीला आणखी ओढत आणतात म्हणजे आणतातच त्यात हे नाही। आता कौसा अक्काला इतकं कथेचा नाद ती कथेला एक दिवस आली आणि कथेला आल्याबरोबर तिला एवढी कथा आवडली आणि दुसऱ्या दिवशी ती पद्मा अक्काकडे भेटायला गेली। पद्मा अक्काकडे गेल्यानंतर म्हणाली, पद्मा काय सुंदर कथा सांगतेत महाराज, काय दृष्टांत आहेत, काय सिद्धांत आहेत, काय श्लोक आहेत, काय व्यास महाराज आहेत, काय सुंदर भागवत आहेत। आणि महिलांना सगळ्यात जास्ती जर म्हटलं ना तर भागवत ग्रंथ हा लयच आवडतो महिलांना। ते आता निघाले शिवपुराण, आता निघाले, पण खरं जर शिवपुराण तुम्ही ऐकलं ना एकही महिला इथं बसणार नाही बरं का। हा आता आपलं शिल्लोडला आपल्या कथेचा काला आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझी शिल्लोडला कथा सुरू होती शिवपुराण। आमचे महाराज येणार आहेत तिकडे, हा ते म्हटले एक दिवस 2 दिवस 100% त्यांच्या गावाकडे तिकडे शिल्लोड म्हणून शिल्लोड गाव आहे। शिल्लोड गावामध्ये पळशी आहे आणि पळशी म्हणजे जवळच उफळी गाव म्हणून गाव आहे, मोठं गाव आहे, तिथे शिवपुराण आहे। शिवपुराण जर खरं ओरिजिनल जर बाहेर काढलं ना एकही महिला इथे बसू शकणार नाही, हा बसणार नाही, कारण कितीतरी प्रकारचे गुण दोष शिवपुराणामध्ये स्त्रीच्या बाबतीमध्ये आलेले आहेत आणि ते कोणी सांगत नाही। कोणाच कशामुळे सांगत नाही की दुकान चालण्याकरता, आपलं दुकान चाललं पाहिजे म्हणजे ही कथा चालली पाहिजे। वास्तविक पाहता तसंच आहे ना, आता ओरिजिनल ग्रंथामध्ये काय आहे ते बाजूलाच राहतं आणि तिसराच कुटाणा चालतो, ते जाऊ दे आपल्याला तिकडे नाही जायचं। कौसा अक्काने पद्मा अक्काला राजी केलं, पद्मे चल बाबा तू कथेला। आता पद्मा अक्काकडे होते मेंढर तिच्याकडे ते जवळपास 5-50 हा ती रोज जायची मेंढर सांभाळायला। हे असं ते तुम्हाला तर बघितलं असं इकडे शेळ्या वडे येत असतात की नाही, हा आणि सगळे काय तुम्ही काय सिटीतले बी नाही, तुमचे खेड्यापाड्यानेच गाव आहेत, प्रॉपर इथलं कोणीच नाही, म्हणून थोडेफार दृष्टांत दिले म्हणून काय अडचण, कथेला समर्पक असते। पद्मा अक्काला ऐकून तिकून नाही बाई माझ्या मागे मेंढ्या आहेत आणि काय सांगा तुम्हाला आता काय करावं, परदेशीच मालकाने 4 आणलेत, काय 4 आणलेत, काय काय ते पहाटे ओरडतं त्याला काय म्हणते, हा तुम्हीच म्हणा द्या आता। 4 आणले तर त्यांना चारा पाणी, कोणाला कथा सोडून कोणाला कोंबडीपासून उद्धार होणार आहे का तुमच्यावाला आता? ओ महिला मंडळ ऐका, पण इकून तिकून कौसा अक्का हुशार, तिला मैत्रिणीला कसं गुळपिठलं कालायचं, तिला कसं लोणचं लावायचं तिच्या हातात होतं, कारण का तिच्या खोडी हिला माहिती आहे आणि हिच्या खोडी तिला माहिती आहे, तिला शब्द कसे दिल्यानंतर ही इथपर्यंत येईल आणि तिला शब्द दिल्यानंतर ती इथपर्यंत कशी येईल हे मैत्रिणीला जुळत असतं बरं का। आता तुमच्यापैकी या मंदिरामध्ये हरिपाठ करणाऱ्या पहिल्या 3 जणी होत्या, मी फक्त मला माहिती किती जणी होत्या, त्याच्या अगोदर मला वाटते किती होत्या मला माहिती 3 जणी सुरुवातीला होत्या, 3च्या किती झाल्या
6 झाल्या का नाही 6 आणि चांगल्या सुंदर प्रकारे भजन म्हणू लागले सगळे खूप छान. पण फक्त एक मात्र व्यासपीठाने सांगतो, गर्व अजिबात करायचा नाही. तुम्ही नाही करत, तुम्ही अजिबात करत नाही. नाही बाई मी नाही बाई मी गर्व करायचा नाही. भगवंताला तीळ मात्र ही गर्व चालत नाही. जसं येईल तशी सेवा करायची, जे वाट्याला आलं ते करायचं. हा भगवंताला तुम्ही किती अभंग पाठ केलेत आणि तुम्ही किती काय केलंय, भगवान परमात्म्याच्याकडे पाहत नाही. हा अष्टवक्राची कथा ही ती ते विषय पण एक प्रमाण सांगून जाईल. होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी काकड्यामधले अभंग आहे. ऐकलं का? दशग्रंथ षडशास्त्र पुराणी 4 वेद मुखद्गतवाणी. पुढे काय आलंय? गर्वामध्ये झाली सर्व हानी. आणि मग काय? मुका झालो. हे मुके जे येतात ना जन्माला, हे त्यांच्या प्रारब्धाच्या भोगाने जन्माला येतात. असे तसे येत नाहीत. देव बावळट नाही असे इतके एवढे वेळे चालू करायला. कारण त्याच्या हातात कोणाला कोणाच्या घरात जन्म घालायचे, श्रीमंताच्या घालायचे का गरीबाच्या घालायचे, की पूर्वजन्मीच्या आपल्या सुकृतामधून पूर्वी जन्मी पाप काय केले, आपण कसं केलंय, हे सगळं शिवपुराणामध्ये आलेले आहे. श्रीमंताच्या घरी जन्माला आलेला व्यक्ती त्याचं काय पुण्य पाठीमागे, आणि तो त्या श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आल्याच्या नंतर तो भगवत कथेमध्ये रममान होत नाही. तो दुसरीकडेच रममान होतो. 2 वाजता घरी, कुठे 3 वाजता घरी, तर कुणा मग डुलत जुलत चल रे गाडी असा येतो घरी. आणि मग त्या जन्मातही त्याचं काय होतं? कौसा हक्काने पद्मा हक्काला कसं तरी तयार केलं. पण ती कसं तरी तिने हाताला धरून वडीत धर्म मंडपमध्ये आणून बसवलं. इथं बळच कोणी आलं नाही ना, सगळे मनाने आलात ना. हा भगवंताचं चिंतन करत असताना आपल्या सोयीच्छेने इथे येऊन बसायचं. तुम्ही इथं बसलात ना, आता हे अनुष्ठान तुम्हाला जर खरंच जर या भागवत कथेचं जर तुम्हाला जर फल ती पुढे येणारच आहे, पण थोडं विषय निघाला म्हणूनच करतो. तुम्हाला जर तुमच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर उद्या येताना एक नारळ आणायचा आणि त्या नारळाच्या कानामध्ये सांगायचं इथं आल्यानंतर की माझी ही इच्छा आहे ती पूर्ण कर. पुढच्या वर्षी नक्कीच ती श्रद्धेने जर केली आणि फलाने जर केली तर नक्कीच ते त्याचं फळ तुम्हाला 100% भेटणार. नाही जर भेटलं तर भागवत कथा करायचं सोडून दे. एवढा अनुष्ठानाने सांगू शकतो, एवढ्या इच्छाने सांगू शकतो. पण त्याचं विधीपूर्वक तुम्ही फळ ऐका. तुम्ही शेतामध्ये कापूस लावल्याच्या नंतर लगेच रोप येत नसते, लगेच कापूस येत नाही. आज कापूस लावला, चला बरं बाया लावल्यात आता लवकर 10-15 जणी चला याचा कापूस येईन कधी नाही. त्याचं काय, त्याला वेळच द्यावा लागणार आहे. तसं तुम्ही एखादा संकल्प केला आणि संकल्प केल्याच्या नंतर तो संकल्प पूर्णत्वाला जाण्याकरता त्याची वाट पाहावी लागते. आणि मग वाट पाहिल्याच्या नंतर मात्र तुम्हाला ते मिळल्या जाईल. तुम्ही आता हे अनुष्ठान केले, वास्तविक पाहता उद्यापासून अनुष्ठान करायचं की मी आता अनुष्ठान भागवत कथेचं करणार आहे. आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर तुम्ही ज्या जागेवरती बसलात ती जागा सोडायची नाही. त्या जागेवरती बसलात तीच जागा उद्यापासून 7 दिवस काला होईपर्यंत भगवंताचा प्रसाद आपल्या हातावरती येईपर्यंत सोडायची नाही. हे अनुष्ठान आहे भागवत कथेचं. हे पुढे येणारच आहे, पण थोडक्यात कौसाकाने पद्माकाला तयार केलं. कशी तरी पद्माका धर्म मंडप मध्ये आल्याच्या नंतर कौसाका तिच्या शेजारी घेऊन बसली. ती एवढं भजन सुरू झालं, कौसाका डुलू लागली. पण हिचं चित्त पुढं माय कोंबड्या काय करते, माहे मेंढर काय करतील. अरे बस ना कथेला आली, बस जरा 2 तास जाऊ दे, ते घरचं सोडून दे सगळं. ते घरातलं लगे खिचडी भाते संसार सगळ्या दुःखामुळे सगळ्याला प्रमाण माहिती आहे काय संसार दुःखामुळे किंवा संसाराच्या अंगी अवघेचं व्यसन किंवा फलकट संसार हे सगळ्याला प्रमाण माहिती आहे. म्हणजे वेळ घालत नाही, तुमचा वेळ घालवणार नाही. पण ते कौसाकाचं घरी मेंढर पाणी पिले असतील का, अरे मरुदे ना काय मरणार आहे काय ते 2 मिनिटं, पण बस ना आली कथेला तर. आणि तेवढ्या व्यासपीठावरती तिची नजर गेली. आणि व्यासपीठामध्ये जो महाराज आहेत ते गाणं म्हणू लागले, इकडे तिकडे डुलू लागले. आणि डुलता त्या पद्माकाचं लक्ष गेलं त्या महाराजाकडे. आणि महाराजाकडे गेल्यानंतर इतकी हसली ना, अशी नाजूक नाही, स्मित हास्य नाही, डायरेक्ट आता मला नाही सांगता यायचं, पण एवढी हसली अख्ख्या मंडप मध्ये आवाज. आणि महाराज तिच्याकडे लागले बघायला. ती कौसाका हे गप ना, दीक्षा होतो ना कथेमध्ये, गप गप असं नको करू. तुला काय सांगू बाई, नंतर सांग तुला काय सांगू बाई. कोण म्हणून लागली? पद्माका. तिला काय सांगायचं होतं माहितीये का? ऐक ना
ते महाराज आहेत ना महाराज, त्या महाराजांची दाढी आहे ना दाढी सेम माझ्या मेंढराच्या याच्यासारखी दिसते म्हणे. कारण कारण ते दाढी मोठी असल्यामुळे ती डुलती ना, आणि डुलल्यानंतर मग ती पाहिली तिने दाढी, ती महाराजाकडे बघून हसू लागली. आणि महाराज त्यावेळेस काय करू लागले, गायन करू लागले असं. आणि तेवढ्यात पुन्हा हस कपना तू बाबा, तुला डोक्याला शिनाताप केला बाबी तुला कथेला आणून, कारण विक्षेपच करू लागली. ऐक ना ते महाराज असं करायला लागले का, तिने का आता ते असं हात करून असं करायला लागले का, माझ्या बोकड्याचीच मला आठवण आली. माझा बोकड्या सुद्धा घरी कसा ओरडतो बोकड्या, कसा तिला वेगळं पडत आहे. ते फार वेगळं पडत हेच नाही. आमचे बाबा त्याच्या पुढचं सांगतात म्हणे, ते गाढव नाही का गाढव, ती एकदा तिने सुळकी लावली की 2 मिनिटं तसं ती वर्णन करू लागली. कोणाचं, बसली कुठं. हा आता ऐका, आता कथेमध्ये या. आता फ्रेश झाले का, थोडेसे फ्रेश झाले का, आता कथेमध्ये या. सूत महाराज शौनक महाराजाला म्हणतात, जन्मांतरेन भवत पुण्यम तदा भागवतम लभेत. हे जन्मांतराच्या पुण्याने तुम्हाला ही भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ तुम्हाला मिळालेला आहे, म्हणून हा वायाला घालू नका. इथं कथेमध्ये आल्यानंतर एक चित्त करून मन, आपली बुद्धी आणि आपले कान फक्त आपल्या ग्रंथाकडे पाहिजेत. कोण कोणास काय सांगतंय आणि ग्रंथामधून आता काय बाहेर निघणार आहे हे मात्र तुम्हाला कळालं की भागवत कथा ही तुम्हाला समजली. आणि भागवत कथा समजली की भगवान परमात्मा कधी तुम्हाला दर्शन देईल, तुम्हाला मेळ सुद्धा लागणार, मेळ लागणार आहे. म्हणून चित्त, मन आणि बुद्धी आणि हे कान आपले फक्त पुढं पाहिजेत. आणि ज्या वेळेस काय सांगतंय, आता आपल्या कथेमध्ये कोणाचा संवाद चालू आहे, महिला मंडळ, कोणाचा संवाद चालू आहे, सूत महाराज आणि शौनक महाराज. असे लय मोठे संवाद आहेत बरं का, पुढे 2-4 प्रकारचे संवाद येणार आहेत. पण आता सध्या काय चालू आहे, सूत महाराज आणि शौनक महाराज. शौनक महाराज सूतांना प्रश्न करतात आणि सूत महाराज शौनकांना कथा सांगतात. म्हणून भागवत कथेचं महात्म्य वर्णन करत असताना ब्रह्मदेवाने तराजू लावला आणि त्या तराजूच्या माध्यमातून भागवत शास्त्र हे जड भरलं. परीक्षित राजाला स्वर्गातील देव कळस, अमृताचा कळस घेऊन आले, पण राजाने अमृत पिलं नाही. म्हणून भागवत. आणि म्हणून शौनक महाराज म्हणाले, मला आणखीन महिमा ऐकायचा आहे, मला आणखीन महिमा ऐकायचा आहे. सूत महाराजांना आणखीन आनंद होऊ लागला, कारण याला एवढी गोडी लागली शौनक महाराजांना कथा ऐकण्याची. म्हणून एकदा हाताने नाम आणि मुखाने हाताने टाळी आणि मुखाने नाम एकदा घ्या आणि पुढच्या महात्म्याला आपण लगेच प्रारंभ करूया. रंग 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 श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग 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 श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, श्री विठ्ठला, श्री विठ्ठला, रंग 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 श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग 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 श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला. रुक्मिणी रमणा श्री विठ्ठला, या धर्मपीठामधून महाराज आई कळल्या जाते. हो, लक्षात
याच धर्ममंडपमधून आई कळल्या जाते आणि याच धर्ममंडपमधून साधू संत कळल्या जातात आणि याच धर्मपीठामधून बहीण कळते महाराज. दुसरं कोणतं क्षेत्र राहिलं नाही महाराज. आता आई आणि बहीण कळल्यासारखं कोणतं क्षेत्र राहिलं नाही. फक्त एवढं धर्मपीठ इथे आई बाप कळतात. आणखीन एक बोलू का पुढे जाऊ महाराज. हे धर्मपीठ जर बंद झालं ना, हे जर धर्मपीठ जर बंद झालं ना, बोलू का पुढचे. तुम्ही सगळे ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा. बोलू घे पुढचं. बैलाला आई कळत नाही महाराज. समजून घ्या मला काय म्हणायचं ते. बैलाला आई कळत नाही, कुत्र्याला सुद्धा आई कळत नाही. कारण का त्यांना परमार्थ कळत नाही आणि परमार्थाला कधी जात नाही. फार महत्वाचा विषय, फार गंभीर विषय हा. हे आत्मसात करण्याचं सगळ्यांनी कर्तव्य केलं पाहिजे. बैलाला आई कळत नाही, ध्यानात असू द्या. हा धर्मपीठ जर बंद झाला ना, मला काय म्हणायचं कळलं तुम्हाला. कधी काय होईल सांगता यायचं नाही. मग तो मुलगा असू नाही तर कुणी असू द्या. इतकं विचित्र कलीचं वारं आता लागलेलं आहे आणि इथे या कलीला उलट टांगून जाण्याकरता फक्त भक्तच. आणखीन एक बोलतो पुढे तुमच्या अंगाला काटा येईल. 2031, 32 आणि 33 फार भयंकर काळ येणार आहे महाराज. वाक्य लिहून ठेवा. रवी महाराज काय बोलले होते. जगातली 40% संख्या कोणत्या मार्गाने जाणार आहे, कशाने जाणार आहे मला माहित नाही. पण एक सांगू शकतो, नाथ बाबाच्या वाव्या आहेत महाराज. 2031, 32 आणि 33 जवळ आलाय. आज किती चालू आहे. किती चालू आहे आता. किती वर्ष राहिले आणखी. मी पण जिवंत आहे, तुम्ही पण जिवंत आहे. आपण पाहणार आहे. जगातली 40% संख्या कोणत्या मार्गाने जाईल माहित नाही आपल्याला, पण जाणार आहे. एवढं वाक्य लिहून ठेवा. म्हणून माणसाने आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन अगदी आनंदात आणि आपल्या मस्तीमध्ये जीवन जगायचं माहिती. आपल्या मस्तीमध्ये ह्या कथा कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा, नाचायचं धूमधडाक्यामध्ये. बिंदास माझा कृष्ण आणि मी राधिका. बिंदास नाचायचं महाराज, आनंद घ्यायचा, चिंतन करायचं, श्रवण करायचं, पठन करायचं. हाच आनंद आहे महाराज. दुसरा कोणता आनंद आहे महाराज. आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी तरवळा.
माणसाच्या मस्तीमध्ये आपण आनंद जगत नाही, स्वतःच्या मस्तीमध्ये हा बिंदास राहायचं, अजिबात कोणाला धाक पाळायचं नाही, काही नाही. आपल्याला जसं वाटेल तसं राहायचं, पण फक्त एक आपल्याला जसं राहायचं तसं राहायचं असेल ना, पण फक्त मनाने 10 वेळेस विचार करायचा बरं का. किती वेळेस? 10 वेळेस विचार करायचा की सर्वांसाठी बरं का, हे तुमच्या आमच्या करता नाही, हे जगाच्या लौकिकतासाठी 10 वेळेस विचार करायचा. नाही तर मग काय मनाला वाटलं चला पुढं, समजलं का काय म्हणते त्याला, रेस्टॉरंट टी काय तुम्हाला समजलं असेल, जाऊ दे. त्याला म्हणतात बिअर बार, त्याला म्हणतात काय डान्स काय, आणखीन काय लय अवघड आहे मला. हा म्हणून जीवनामध्ये जगत असताना मला मनाने 10 वेळेस विचार करायचा, पण आपल्या मस्तीमध्ये आपण जगायचं महाराज. आपल्या मस्तीत आपणच फक्त आनंद घ्यायचा. आपला आनंद दुसरा कोणी उचलून घेऊ शकत नाही आणि आपल्याला आनंद कोणी दुसरा देऊ शकत नाही. हे देव लिहून घ्या बरं माझ्याकडून वाक्य. नाही तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काय म्हणता येईल, ते थोडेफार पैसे दिले म्हणून त्याच्या तो आनंद कायमस्वरूपी टिकत नाही. ध्यानात ठेवा, तुमचा कितीही बाप असू द्या, तुमचा कितीही काही असू द्या, माकडीने एकदा पुरामध्ये पडली, तिच्या हाता कधी एक लेकरू होतं महाराज, ती लेकराचा जीव वाचवण्याकरता सगळ्याला दृष्टांत माहिती आहे. तो पाणी जसं जसं वाढू लागलं ती तसं तसं पाय वर करू लागली, तिच्या गळ्यापर्यंत आलं, होटापर्यंत आलं आणि नाकापर्यंत आल्यानंतर तिने काय केलं, स्वतःचं लेकरू घेतलं आणि पायाखाली ठेवलं आणि त्याच्यावर उभा राहिला. आता याच्या पलीकडचा दृष्टांत तुम्हाला देऊ शकत नाही, याच्या पलीकडचा दृष्टांत देऊ शकत नाही. म्हणून या जगामध्ये प्रेम करायचं असेल तर माझा फक्त कृष्ण कन्हैया, हा त्याच्यावरती प्रेम केल्याच्या नंतर तुम्हाला आनंदही मिळणार, तुम्हाला सुखही मिळणार आणि तुम्हाला सद्गतीही मिळणार, यातील मात्रही शंका नाही. हा म्हणून माझ्या कृष्ण कन्हैयावरती प्रेम करायचं आणि त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्या राधाराणीला अगोदर काय करायचं, अगोदर माझ्या काय करायचं, घरामध्ये मुलाला पैसे मागायचे असतील तर तो काय करतो, अगोदर कोणाचा पदर धरतो, महिला मंडळ कोणाचा पदर धरतो, आईचा. तसं त्याच्यापर्यंत जायचं म्हणल्यानंतर पदर कोणाचा धरावं लागेल, हा आणि मग त्या किशोरीला म्हणायचं, काय म्हणायचं, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी इंतजाम हो जाना है तो
किशोरी तुझी किशोरी तुझी किशोरी तुझे
भगवान परमात्मा राधे राधेचं चरण केल्यानंतर तिला विचारायचं, कधी भेटेल ग माझा काना, कधी येईल ग माझा हरी, कधी येईल ग माझा श्याम सुंदर. त्या राधेचं चिंतन केल्याच्या नंतर भगवान परमात्मा तिच्या मागच येतं पळत. जसं की नाही की एखादी बायको सत्संगात गेली की एखादा लगेच येतं पाठीमागे, चावी दे ना, हे कर ना, चावी नसती पाहिजे जरा, ही कथेला बसली का नाही हे पाहायला येत असतं. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा राधेच्या पाठीमागे येतात. कसे येतात माहितीये का? राधे राधे रंग चले आएंगे बिहारी, राधे राधे चले आएंगे बिहारी, राधे राधे चले आएंगे बिहारी, राधे राधे रंग चले आएंगे बिहारी, राधे राधे चले आएंगे बिहारी, बरोबर की बरोबर की बरोबर की राधे 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 चले आएंगे बिहारी, राधा रानी चंपा का स्वाद है बिहारी, राधा रानी मिश्री. अगं बाय ग, मिश्री कुठे आहे? आहे का मिश्री? मिश्री करत जाऊ नका माता मारनो, तुम्ही माझ्या आईसारखे आहात बरं का. अरे अवघड आहे, एक हळूहळू त्याचा त्याग करायचा. काय माहिती का, हे अनमोल नरदेह महाराज तुम्हाला मिळालाय ना, हे फार अनमोल किमतीचं आहे महाराज. कारण 184 येऊनी फिरत 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 आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. हा, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. हा, देव मनतीचे देवती होती. हा, म्हणून महाराज हा नरदेह अमोल अमोल हा नरदेह धन्य वायाला जाणार म्हणतात. म्हणून महाराज भगवंताने हा नरदेह सुंदर दिलेला आहे. किती सुंदर आहे. आता हे खायचं तोंड जर पाठीमागून दिलं असतं तर कसं जमलं असतं बरं? पाठीमागून गेला असता का असं करायला लागलं असतं. हा, हे डोळे जर इकडून जर दिले असते मग चालायचं कसं? उलट. जिथली तिथं भगवंताने दिलेलं आहे आणि जिथली तिथं त्याचा वापर करायचा. म्हणून सनक महाराज नारदाला म्हणतात, एवढं चिंतातूर होऊ नका. काय झालं म्हणे, मी एक भक्तीला पाहिलेलं आहे आणि तिच्या मांडीवरती 2 पुत्र पाहिलेत, एकदम वृद्ध, ज्ञान आणि वैराग्य. हा, आणि तुकोबाराने त्याला 3 सांगितले. पुढे भक्तीने धरिले हाती, माग ज्ञान वैराग्य धर्म येते, असे 3 सांगितले. भागवत ग्रंथामध्ये 2च आहेत, ज्ञान आणि वैराग्य. सगळा अभ्यास करावा लागतो महाराज. पुढे श्रोते कसे बसतात माहित नाही आपल्याला. हा, दोन्ही पाठा ठेवा लागतो. जोडून या कर चरणी ठेवितो माथा. देहुडेकरांच्या गाथ्यामध्ये कसा उल्लेख आहे? जोडून या कर चरणी. हा, एकच आहे पण दोन्ही बी ठेवा लागतात पाठ. हा, म्हणून भक्तीची पुष्टी करण्याकरता सनक महाराजांनी त्या भक्तीची वृद्धी कशी होईल, त्या भक्तीला पुष्टी कशी येईल याचं साधन नारदाने विचारलं. आणि नारदाला सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, भागवत कथेचं आयोजन करा. जसं आपण नाही आता हे केलं, किती सुंदर आयोजन केलं, तसं भागवत कथेचं आयोजन करा. कुठे करा म्हणले, करा हरिद्वारला. हरिद्वारला मस्तपैकी मंडप लावला, नारळाची पालं लावली. इथं लावले नाही कोणी, आता हे कार्यकर्त्याचं काम आहे. नारळाचे ते आंब्याचे पालं लावले पाहिजे, नारळाची काहीतरी पथक आणले पाहिजे. हे तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण का, ऐका महत्वाचं बोलू लागलो बरं का मी. ऐका, भगवान परमात्मा आपल्या जर इथे आणायचा असेल तर हे पटांगण स्वच्छ करावं लागणार. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला विठ्ठल
खाना केला कोणता हरिनामाचा खिचडी काला आपली कोणता राधे राधे रट चले आई मेरी कोणता गोविंदा गोपाला मुरली मनोहर कोणता काळा कोणता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा काला कुठे कुठे हृदयामध्ये आणि इथे कोंडल्यानंतर मग काम क्रोध दंभ मद मत्सर अहंकार हे सगळे निघून जातात आणि हे विकार निघून गेल्यानंतर मग देता आले मिठी किंवा धरीला पंढरीचा सोर गळा बांधून या दोर गळा म्हणजे कोणता त्याच्या गळ्याला नाही या गळ्याला बांधून आपल्या गळ्याला आणवय लावताना असा आणवय लावा बरं का हा म्हणून भगवान परमात्म्याला विराजमान करत असताना हा खाना करायचा कोणता हरिनामाचा खिचडी काला तेने गोविंद तेने मोहे हा म्हणून हे करायचं म्हणून नारदाने हरिद्वार इथे इतकं सुंदर आयोजन केलं आणि आयोजन करत असताना महाराज भव्य दिव्य मंडप लावला फुलांची सगळं जिकडं पाहावं तिकडं मंडप सजवला आता आणखीन एक सांगतो माझा कृष्ण जन्म येणार आहे ना त्या दिवशी हा मंडप तुमच्या पद्धतीने कसा सजवायचा तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवायचा आता निघालेच उदाहरण म्हणून सांगतोय महिला मंडळ तुम्हाला किती आनंद घ्यायचा त्या आनंदाने घ्यायचं आणि कोणती किती हजाराची साडी घालून यायची त्या दिवशी घालून यायची कारण माझा भगवान परमात्मा येणार आहे जगाचा मालक येणार आहे बरोबर की नाही हा म्हणून हे प्रत्येक मंडपला फुगे दिसले पाहिजे पूर्ण डेकोरेशन झालं पाहिजे कारण का आल्याबरोबर चैतन्य स्वरूप वाटलं पाहिजे काय मंडप आहे कारण का तिथे भगवान परमात्मा 1000-1200 गोष्टी जास्ती नसतील पण निवेदन करत असताना असं की अरे अरे काय कार्यक्रम झाला वर्षभर त्याचा माणूस काय करतो हा आता महिला म्हणून घरी गेल्यानंतर पुन्हा हा काय कार्यक्रम आहे काय महाराजांचा आवाज आहे हा काय गाणे येत हा क्या महाराज गाते हैं क्या सुंदर बोलते हैं क्या कहते हैं असं होतं की नाही हा होतंय कारण मला अनुभव आहे ना म्हणून माणसाने जीवनामध्ये असं जीवन जगायचं हा हा हो 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 हे आणि सुंदर आयोजन केलं आणि भक्ती ज्ञान वैराग्याला तिथे बोलवलं सुंदर आयोजन झालं महाराज आयोजन करत असताना नारदाने हे आयोजन करत असताना भक्तीला ही कथा सांगत असताना भगवान परमात्मा भक्तीची पुष्टी झाली महाराज आणि भक्तीला कमल फुलाने ती फुलू लागली महाराज एवढी फुलू लागली आणि ती वैराग्य ज्ञान वैराग्य सुद्धा जागृत झाले तर मला सांगायचं काय ज्ञान आणि वैराग्य ज्ञान प्राप्त करायचं असेल तर भक्तीची जोड पाहिजे वैराग्य प्राप्त करायचं असेल तर भक्तीची जोड पाहिजे आणि तिन्हीचा संगम जर करायचा असेल तर फक्त माझ्या भगवंताचं नाम फक्त भगवत चिंतन भगवत चिंतन आणि त्या चिंतनाने भक्तीलाही पुष्टी आली ज्ञान वैराग्यालाही वृष्टी आली दोघेही आनंदाने नाचू लागले महाराज कसे श्री राधे राधे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि माझा जप सांगितलं काय जर मोठे म्हणा ना राधा राणी सरकार की हे
पाहिजे आपल्याला, असा जय जयकार करायचा बिंबीच्या जटापासून. मला पुन्हा पुन्हा वारंवार सांगायला नका, कारण तुम्ही काय माझ्या नावाचं नाही म्हणलं रवी महाराज की, असं नाही म्हणलं मी तुम्हाला. माझ्या नावाचा जप करूच नका, माझ्या जगाच्या मालकाचा करा, माझ्या श्याम सुंदराचा करा. तुमचा आहे का नाही? तुमचा देव आहे का नाही? हा, मग इथून निघलं पाहिजे. हा, म्हणून भक्ती आणि ज्ञान वैराग्य आनंदामध्ये नाचू लागले महाराज. वा वा, शौनक महाराजही खुश झाले. शौनक महाराज आणखीन पण म्हणतात, आणखीन थोडंसं महात्म्य सांगा ना. या भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर कोणाकोणाचा उद्धार होतो, या भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय होतं. सूत महाराज सांगू लागले, अहो या भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर तुमचा आमचा उद्धार होईलच, यात नवल काय. तुमचा आमचा उद्धार होईल, यात नवल काय. पण मेल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होतो, पिशाच योनीमध्ये गेल्याच्या नंतर देखील सुद्धा उद्धार होतो. शौनक महाराज म्हणले, असं महाराज कृपया करून तेवढं वर्णन करा ना. म्हणून महाराज सांगू लागले, ऐका. एकदा काय झालं म्हणे, आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तुंगभद्रा नदीच्या ठिकाणी एक गाव होतं महाराज, आणि त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. प्रकांड पंडित होता, चिरकाल संध्या करणारा होता. हा, तिन्ही टायमाला संध्या करणार होता. पण महाराज त्याला पुत्र संततीच होत नव्हती. त्याच्या दारासमोर एक गाय होती, आणि त्या गायीला सुद्धा वासरू झालं नाही महाराज आजपर्यंत. आणि मग पुत्र नाही, मग लोक लय अवघड असते. खाजून अवधान आणायचं, आमच्या बाबा शब्द आहे. हे तिला काही लेकरू बाळच नाही, तिला काय बोलत ती अशी, तिला हेच नाही, तिला काय बोलत उगं विना करून दुखवायचं. महाराज तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 10 वर्ष. लेकरू बाळा नाही ना, उगं विना करून त्याच्या दुःखावरती मीठ चोळायचं. सगळं माहिती असतं बरं का, सगळं माहिती असतं. कोणाचं काय चाललंय, कुठं काय चाललंय, सर्वांना सगळ्या ठिकाणी माहिती असतं. पण विनाकारण त्याला दुःख द्यायचं. अरे कशा करता का विनाकारण? आता तो त्याला मुलगा होत नाही म्हणून तो आधीच परेशान असतो बरं का नाही, आहे की नाही. पण विनाकारण महाराज इतके झाला, मग कसं काय व्हायना, काही दवाखाना दाखवणार. अरे त्याची इच्छा, देवाची इच्छा. मी खरं सांगू का, आमची इथं मातोश्री आलेली, पुढे आमची मातोश्री गेले का, त्यांना थोडा बैठकीचा त्रास, लय परेशान करायची मला. अरे म्हटलं होईल जमद, माझ्या लग्न झाले 5 वर्ष, तिला वाटायचं कधी माझ्या मांडीवर खेळणं कधी नाही. परेशान करायचे मला विनाकारण. जा दवाखान्यात, हे कर. मी निघालो दवाखान्यात की तिला घेऊन जायचे दवाखान्यात, मग ते म्हणायचे जोडी पण पाहिजे, मग मला बी घेऊन जायचं. अरे कशा करता, तिची इच्छा, त्याची इच्छा असेल ना तर 100% त्याचा प्रसाद देणारच आहे आपल्याला. त्यात तीळ मात्र शंका लागत 100%. पण वेळ, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही वारंवार दुःखामध्ये ग्रस्त झालेला असतात, आणि मग तुम्हाला एक जण भेटतो आणि ते म्हणतो जा ह्या देवलाशीकडे, आणि तुम्ही त्या देवलाशीकडे जातात, आणि त्या टायमिंगला त्याच्याकडे जाण्याचा योग आणि तुमचं प्रारब्ध खोलायचा योग एकच येतो. काय मिळेल काय नाही मला माहित नाही, तुमचं संचित कसं आहे, पण लगेच एक येतो. आणि बाई त्या देवलाशीकडे गेलते मी, त्याचा गुण आला बाई मला. अरे त्या देवलाशीचा बाप कोण आहे, त्याला संध्याकाळी भाकर खायची पंचायत आहे. काय तुमचा उद्धार करणार आहे, काय उद्धार करणार आहे तुमच्यावाला तो. अहो तोच संध्याकाळी झोपताना गोळी, उठताना गोळी, बसताना गोळी, गोळ्याच गोळ्या. काय सांगा तुम्हाला, एवढ्या गोळ्या. याला जायच्या अगोदर गोळी, तिकडून आल्यानंतर गोळी, खायच्या अगोदर गोळी, झोपायच्या अगोदर गोळी, मानकेला पट्टा, कमरेला पट्टा, पट्टेच पट्टे, एवढे पट्टे, एवढ्या गोळ्या. मला वाटतं, असं वाटतं मला, मी एक सांगत असतो, हे जेवढे गोळ्या खाणार आहेत त्यांनी एकच गोळी खायची आणि देशाला समर्पण करायचं. एवढ्या गोळ्या खाऊस तर एक गोळी खाल्ल्यानंतर त्याचा तरी उद्धार होऊन जाईल. जा ना त्या बॉर्डरीवरती, एक गोळी खाऊन घे बिंदास. एवढ्या गोळ्या खाऊस तर काय कामाचं आहे, हे जीवन काय कामाचं. भगवंताचं नाम चिंतन करत राहायचं मला. हा, भगवंताचं चिंतन करत राहायचं. गोळ्या एवढ्या गोळ्या, तोच मरणाच्या गोळ्या खाताना तुमचा काय उद्धार करणार आहे. त्याच्याकडे जाऊन तुम्ही कोणत्याच सुखाची अपेक्षा करताय. सुखरूप आहे तुझ्या कोणी सांगा, माझा पांडुरंगा सारी. तो भगवान परमात्मा सुखरूप आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सुखी कुणीच करू शकत नाही. कोणताच पठ्य करू शकत नाही, मी नाही करू शकत, कोणीच करू शकत नाही. फक्त साधू महात्मे आणि माझा भगवान परमात्मा, त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. ज्यांनी आता ज्या साधूवरती, यांच्यावरती विश्वास ठेवला ना, ते आता जेलमध्ये. विचार करा थोडस. हा,
डोळे झाकून माणसाने भक्ती केली पाहिजे. ज्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा, इतर गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि तुमचा अनेकही ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती विश्वास टाकला, अनेकदा तुमचा विश्वासघात झालेला आहे, तुम्हाला प्रमाण आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला जाणार नाही, यार आपण याच्यावरती किती विश्वास टाकला होता, मला काय फळ मिळालं, मला काय मिळालं. टाका तुम्ही एखाद्या बायको, एक नवरा बायको एकामेकावरती विश्वास टाकतात आणि त्याच्या एकामेकावरती विश्वास टाकून आनंदाने संसार करतात. पण त्या विश्वासामध्ये संशय आला की वृत्ती बिघडते, बुद्धी भ्रमिष्ठ होते आणि संशय आला की संसाराचा सगळा नास्ता दिन होतो, दानादिन होऊन जातो. कुठे गेलती, काय गेलती, कसे गेलती, हे वाक्य संसारामध्ये आले की त्या संसार सुखी कधीच होते. ध्यानात ठेवा बरं का. हा, कधी सुखी होत नाही. हे वाक्य भागवत तुम्ही हे धर्मपीठ हे शिकण्याकरताय महाराज. आपली संस्कृती कशी जपून ठेवायची, आपण कसं वागलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपण इथून पाठीमागे काय केलं, पुढे गेले भागवत कथा ऐकायला गेलते. मग भागवत कथेमध्ये गेले तर काय सांगितलं महाराजांनी, काय सांगितलं माहित नाही. मग गय तर गय, कहा गय ते का लाया तो कुछ नाही लाया, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये स्तंभ राहिला पाहिजे, निर्भय राहिला पाहिजे आणि आपण प्रत्येक क्षण भगवंताच्या नामाने जपला पाहिजे.